हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर सर्व भविष्यातील प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सेट परीक्षा जी 7 एप्रिल 2024ला होणार आहे त्या संदर्भातील अद्ययावत माहिती किंवा तयारी संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत. आपण जर नवीन असाल या चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपल्या चॅनलमार्फत आपण सेटनेट परीक्षेची कशी तयारी करावी, सेटनेट परीक्षेतील क्लासेस असतील, त्याचबरोबर सेटनेट उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे अनुदानित कॉलेज असतील, विनाअनुदानित कॉलेज असतील, त्या संदर्भात देखील आपण अद्ययावत माहिती सतत पुरवत असतो. म्हणजे फक्त सेटनेट परीक्षा होणं म्हणजे तुम्ही खूप मोठा तीर मारणं असं नाही आहे, तर त्यानंतर तुमची गुणवत्ता वेगवेगळ्या विद्यापीठाची कमिटीला देखील सिद्ध करावी लागते. त्यावेळेस तुमची निवड प्रक्रिया होते. त्यामुळं आपण आपल्या चॅनलमार्फत सेटनेट त्याची तयारी कशी करावी, त्याची तयारी संदर्भात देखील मार्गदर्शन पुरवत असतो. त्याचबरोबर शिक्षक भरती टेट परीक्षा पवित्र पोर्टलमार्फत कशी निवड प्रक्रिया राबवली जाते त्या संदर्भात देखील अद्ययावत माहिती देत असतो. त्याचबरोबर विद्यापीठीय स्तरावरील प्राध्यापक भरतीच्या व्हॅकन्सी निघल्या असतील, त्यानंतर विनाअनुदानित कॉलेजच्या देखील व्हॅकन्सी असतील जिथं चांगला स्केल मिळत असेल, त्या संदर्भात देखील आपण अद्ययावत माहिती टाकत असतो. त्याचबरोबर MPSC अंतर्गत जी एकही रुपया न खर्च करता प्राध्यापक भरती होते, जी तुमच्या गुणवत्तेच्या आधारे तुम्ही त्या भरती प्रक्रियेमध्ये निवडून जाऊ शकता, या संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला या चॅनलमार्फत मिळत असते. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जे विनाअनुदानित कॉलेज आहेत मात्र त्यांना स्केल पद्धतीनं भरती प्रक्रिया राबवली जाते आणि वेतनही मूळ वेतना इतकं दिलं जातं, अशा पद्धतीचं देखील आपण त्या महाविद्यालयामध्ये प्रेफरन्स निश्चितच देत असतो. अनेक विद्यार्थी आपल्या मागच्या सेट परीक्षा उत्तीर्ण झालेले त्यांना आपण प्रेफरन्स केलेला आहे आणि त्यांनी जॉईन पण केलेलं आहे. सांगायचं तात्पर्य आहे की आपला हा ऑनलाईन जो प्लॅटफॉर्म आहे ते फक्त तुम्हाला पात्र करण्यासाठी नाही आहे, तर तुमची निवड प्रक्रिया जोपर्यंत प्राध्यापक होत नाही, त्यामुळे मी सतत सांगत असतो की भावी प्राध्यापक म्हणजे फक्त सेटनेट उत्तीर्ण होणं म्हणजे तुम्ही प्राध्यापक झालो असं नाही आहे, तर त्यानंतरचं देखील जी स्पर्धा आहे त्याची जाणीव करून देणं आणि ज्या ठिकाणी संधी आहेत त्या ठिकाणी तुम्हाला संधी उपलब्ध करून देणं, हे देखील आपण आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सतत माहिती पुरवत असतो. तर बघा, आपण जर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तरच याला लाईक करायला विसरू नका. त्यानंतरनं जर तुम्हाला आमच्याबरोबर जोडलं जायचं असेल तर खालील याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल ऑल एक्झाम कट्टा, त्यानंतरनं व्हॉट्सअप ग्रुप ऑल एक्झाम कट्टा, फेसबुक पेज ऑल एक्झाम कट्टा ह्याच्या लिंक दिलेल्या आहेत. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही कायमस्वरूपी जोडले जाऊ शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सेट परीक्षा 2007 संदर्भातील वास्तव. बघा, सेट परीक्षा अर्ज प्रक्रिया ही 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे. अर्ज करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी आपल्याकडे उपलब्ध असणार आहे. पण माझं मत आहे की सर्वांनी उशीर न करता जेवढ्या लवकर होईल 10 तारखे नाही तर 12, 15, 20 तारखेपर्यंत आपले ॲप्लिकेशन म्हणजे काही त्रुटी येत असतील तर तुम्हाला जाणवतील. आणि ॲप्लिकेशन कसं करायचं या संदर्भात देखील आपल्या चॅनलला व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि त्यानंतरनं प्रोफाईलमधून अप्लाय कसं करायचं, अर्ज कसा करावा त्या संदर्भात माहिती आपण दिलेली आहे. आता अर्ज करण्यासाठी काय पात्रता लागते तर MA, MSc, MEd, त्यानंतर तुम्ही ज्या विषयातून PG आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, त्यामध्ये तुम्हाला ओपनमध्ये असाल तर तुम्हाला लागणार आहेत 55% आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल SC ST तर 50% असेल तरी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. पात्र होण्यासाठी पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर असतात म्हणजे मिनिमम पात्रतेसाठी. त्यापैकी आपण जर पाहिलं प्रत्येकच विषयाचं आपण कॅल्क्युलेशन केलं मागील प्रश्नपत्रिकेचं तर एकूण पेपर 1ला 70+ म्हणजे 50पैकी कोणती निगेटिव्ह सिस्टीम या ठिकाणी नाही आहे, पेपर 1 आणि पेपर 2ला पण. त्यामुळे जर तुम्ही पेपर 1ला 35 प्रश्न 50पैकी बरोबर आले तर तुमचं 70 स्कोर जातो. एक प्रश्न 2 मार्कासाठी असतो आणि पेपर 2ला तुम्हाला कमीत कमी 50 प्रश्न बरोबर, 100पैकी 50% तरी तुमचे प्रश्न तुमच्या विषयाचे बरोबर आले पाहिजे. अशा पद्धतीनं जर तुम्ही 170 मार्क क्रॉस केले प्लस मार्क घेतले तर तुम्ही पेपर म्हणजे कोणत्याही विषयातून तयारी करत असलात, मराठी असेल, इकॉनॉमिक्स असेल, कोणत्याही कॅटेगरीतून तयारी करत असलात तरी तुम्ही 100% निवडून म्हणजे सिलेक्ट होऊ शकता, म्हणजे पात्र होऊ शकता. आता अभ्यासाचं नियोजन कसं करावं, अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज फोन येत असतात. विद्यार्थ्यांनो, आता आपल्याकडे 4 महिन्याचा कालावधी आहे. आपण योग्य ते पुस्तकाची निवड करणं गरजेचं आहे. पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, त्यानंतर योग्य ते टायमिंगचं, जसं तुम्ही जॉब करत असाल, कोणी फ्री असेल तर तुम्ही वेळ देऊ शकता जास्तीचा, पण जे जॉब करून करत आहेत ते त्यांना कमीत कमी 4 ते 5 तास तरी वेळ काढायचा आहे. पेपर 1साठी वेगळा, पेपर 2साठी वेगळा.
त्यानंतर किती तास अभ्यास करावा हे एक महत्त्वाचं नाही, मात्र कसा अभ्यास करावा म्हणजे क्वांटिटेटिव्ह म्हणजे तो 10 तास अभ्यास करण्यापेक्षा 5च तास तुम्ही व्यवस्थित क्वालिटेटिव्ह तुम्हाला प्रत्येक संकल्पना समजल्या पाहिजेत. प्रत्येक संकल्पनावर कसे प्रश्न विचारले जातात त्याचं म्हणजे अभ्यासक्रमाचा संबंध तुम्हाला मागील प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणाशी जोडता आला पाहिजे, तरच तुम्ही परिपूर्णरित्या अभ्यास करू शकणार आहात. त्यानंतर पुस्तक किती वाचावीत, त्यामुळे मी सतत सांगत असतो 100 पुस्तकापेक्षा एकच पुस्तक तुम्ही 100 वेळा वाचलं तर तुमची 100% निश्चितच तुमचा रिझल्ट येऊ शकतो. त्यामुळं 1000 पुस्तकं वाचण्यापेक्षा एकच पुस्तक तुम्ही 100 वेळेस वाचा हे मी सतत सांगेल. त्यामुळं योग्य ते पुस्तकाची निवड मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषणाचं आपलं स्वतःचंच बुक्स आहे, तुम्ही ABC किंवा तुम्ही कुठेही महाराष्ट्रातील बुक स्टॉलवर मिळू शकता. त्यानंतर मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण, त्यानंतर अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमाची आणि मागील प्रश्नपत्रिकेच्या प्रश्नांची सांगड तुम्हाला काढता आली तर मग तुमच्यामध्ये बघा अभ्यास जशाच तसं कोणताही प्रश्न कोणत्याही बुक्समधून तुम्हाला येणार नाही, पण अभ्यासक्रमानुसार प्रश्न कसे विचारले जातात त्यासाठीचा जो दृष्टिकोन आहे, ज्याला आपण अप्रोच म्हणतो इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये दृष्टिकोन म्हणतो, तो दृष्टिकोन तुमच्यामध्ये निश्चित निर्माण होईल. आणि तो दृष्टिकोन निर्माण झाला की तुम्हाला अभ्यास कसा करायचा हे समजेल. अभ्यास झाला की त्यानुसार कसेही प्रश्न येऊ देत तुम्ही 100% 50 ते 60% मार्क तुम्ही घेऊ शकता, कारण इथं निगेटिव्ह सिस्टीम नाही आहे आणि तुम्हाला सर्वच प्रश्नाचं जे ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं आहे. म्हणजेच 100 प्रश्न पहिल्या पेपरमध्ये 50 प्रश्न तुम्हाला टिक करायचे आहेत आणि दुसऱ्या पेपरमध्ये 100, कारण इथं निगेटिव्ह सिस्टीम नाही आहे. तुम्हाला येत नसलं तरी पण जो वाटतोय तो पर्याय निश्चित करायचा आहे, म्हणजे सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे गोल करायचा आहे ऑफलाईन. आणि शेवटची मित्रांनो ही शेवटची परीक्षा ही ऑफलाईन आहे. नंतर ऑनलाईनमध्ये टेक्निकली प्रॉब्लेम असतात, त्यानंतर टेक्निकल भीती असते आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांच्या मनामध्ये. त्यामुळं तुम्ही नंतरच्या प्रश्न म्हणजे परीक्षा उत्तीर्ण व्हाल का ना याचा विचार करण्यापेक्षा या परीक्षेमध्ये आपण कसं उत्तीर्ण व्हाल आणि फक्त उत्तीर्ण होऊन थांबायचं आहे का नाही, तर तुम्हाला प्राध्यापक भरतीमध्ये पण तुमची म्हणजे जी बुद्धिमत्ता आहे ती सिद्ध करायची आहे, तुमचे जे कौशल्य आहेत अध्यापनाचं ते देखील सिद्ध करायचे आहेत. तर या सर्वाबाबत आपल्या चॅनलच्या मार्फत आपण म्हणजेच बॅच सुरू करत आहोत 14 जानेवारीपासून नवीन बॅच सुरू करत आहोत, ज्यामध्ये आपल्याला रेकॉर्डेड पण सर्व लेक्चर्स मिळणार आहेत. पेपर 1 असतील, पेपर 2 असतील आणि तुम्हाला लाईव्ह पण लेक्चर मिळणार आहेत. त्याबरोबरच तुम्हाला मागील 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण पेपर 1 संदर्भात, पेपर 2चं जे 19 पासूनच सिलेबस बदललेला आहे, पेपर 2चे तुम्हाला 3 ते 4 प्रश्नपत्रिका मिळतील. त्यानंतरनं मागील म्हणजे तुम्हाला सर्व म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2च्या समग्र नोट्स मिळतील 10 घटकांच्या. पेपर 2च्या देखील तुम्हाला नोट्स मिळतील. त्याबरोबरच मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण नोट्स, त्याबरोबरच सिलेबसनुसार आपण तयार केलेल्या प्रश्न म्हणजेच टेस्ट सिरीज 5 टेस्ट सिरीज मिळतील. यामध्येच तुम्हाला हे सर्व मिळणार आहेत. आणि लेक्चर्स पण रेकॉर्डेड लेक्चर, लाईव्ह लेक्चर्स, PDF नोट्स, त्याच्याबरोबरच मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आणि 5 पेपर 1च्या आणि 5 पेपर 2च्या टेस्ट सिरीज, हे सर्व तुम्हाला पेपर 1 पेपर 2 हे सर्व जे मटेरियल आहे फक्त आणि फक्त 3000 रुपयामध्ये मिळणार आहे. याचा कालावधी असणार आहे 4 महिन्यांचा, म्हणजेच आपला पेपर जो 7 एप्रिलचा आहे तोपर्यंतचा कालावधी तुम्हाला उपलब्ध होणार आहे. कुठेही महाराष्ट्रात कोणत्याही कॉलेज म्हणजे क्लासेसला एवढ्या कमी फीसमध्ये घेत नाहीत, पण आपण हे व्यवसाय म्हणून नाही तर छंद म्हणून हे क्लासेस आपण चालवत आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना आपल्या क्लासचा फायदा होईल. आणि आपलं टार्गेट आहे की फक्त तुम्हाला प्राध्यापक म्हणून पात्र करायचं नाही आहे, म्हणजे तुम्ही फक्त सेट परीक्षा किंवा नेट परीक्षा उत्तीर्ण झालात म्हणजे सर्व कमवलं असं नाही आहे. त्यानंतरची जी ॲबिलिटी आहेत, ज्या वेगवेगळ्या संधी असतील प्रत्यक्ष प्राध्यापकाच्या भरतीच्या, त्या संधी देखील तुम्ही टिकल्या पाहिजेत. अशा पद्धतीचं आपण क्वालिटेटिव्ह सर्व मटेरियल्स मार्गदर्शन पुरवत असतो. त्यामुळे मी ओपनली म्हणजे मोबाईल नंबर, जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्यांना कधी कोणती संख्या निर्माण होईल, प्रश्न विचारण्यासाठी त्यांना कोणतेही बंधन नसावं, त्यामुळे आपण ओपनली आपला नंबर पण दिलेला आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचे असतील त्यांनी 96 89 04 77 38 या नंबरला व्हॉट्सअपद्वारे किंवा फोनद्वारे देखील संपर्क साधू शकता. याचबरोबर आपण प्राध्यापक भरती जी MPSC अंतर्गत घेतली जात आहे त्याचे देखील क्लासेस चालू करत आहोत. अधिवेक्ता भरती MPSC अंतर्गत त्याचेही क्लासेस सिलेबस डिक्लेअर झाल्यानंतर सुरू करणार आहोत. त्यामुळे आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आवडलं असेल, यावर आपण सेटनेटचे पण काही व्हिडिओ टाकलेले आहेत, आवडले असेल तरच क्लासेस जॉईन करा. अशा पद्धतीचं परिपूर्ण मार्गदर्शन निश्चितच तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे एकाच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. धन्यवाद.